नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही, तर आज मी घटस्थापनेचा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे की घरी कशी सिंपल पद्धतीने मी पूजा करते। तर आजचा घटस्थापनेचा हा पहिला दिवस आहे। तर कशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे तुम्ही इथं बघू शकता। तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या नवरात्र स्पेशल काही रेसिपी येणार आहेत, तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि त्यातील ज्या रेसिपी आहेत त्या झटपट अशा तयार होणाऱ्या आहेत। तुम्हाला ही नवरात्रीच्या घटस्थापनेच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आता इथं मी सर्व सामान काढून घेतलेलं आहे पूजेचं, आणि आता मी परत एकदा इथं स्वच्छता करून घेणार आहे। आता मी इथं बघा सुरुवात केलेली आहे, स्वच्छ सगळं करून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे परत एकदा। आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया। पूजेसाठी मी सर्व सामान आहे ते सुरुवातीला काढून घेतलं होतं, त्यामुळे काय होतं पटकन पूजा मांडली जाते। आता मी देवाऱ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि आता घटस्थापना करण्यासाठी जिथं घट पूजला जातो तर त्याच्या खालची जी रांगोळी असते, अष्टदल कमळ असतं, तर त्याची रांगोळी मी काढत आहे। आणि अखंड ज्योत जी आपण साईडला पेटवणार आहे तर त्याच्या खालीही अष्टदल कमळ हे काढलं जातं। तर अशा पद्धतीनं मी एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे। आणि आता आपण घटस्थापनेचा जो कलश पूजला जातो त्याची पूजा करून घेऊया। इथं बघू शकता तुम्ही मी संपूर्ण पूजा मांडून घेतलेली आहे। खूप वेळ लागतो, व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मला डिटेलमध्ये सर्व तुम्हाला दाखवता आलेलं नाही आहे। आता इथं आपण जे अखंड ज्योत पूजन म्हणजे पूजा करणार आहे तर त्या समयीला मी हळदी कुंकू वाहून ती प्रज्वलित करून घेणार आहे। कारण की आजचा टायमिंग जो आहे तो 11:46 ते 12:38 पर्यंतचा आहे आणि सकाळी 6च्या आसपास काहीतरी होता। तर इतक्या लवकर जमत नाही पूजा करायला, किंवा एवढी पूजा मोठी असती तर ती होत नाही कंप्लीट। त्यासाठी मी 11:46ची टायमिंग चूज करते, शक्यतो दुपारचा असा। तर आता बघा म्हणजे 12:10 झालेली आहेत। तर आता आपण दीप प्रज्वलित केलेली आहे, त्यानंतर तुपाचा दिवाही लावून घेतलेला आहे, माळ लावलेली आहे। पहिली माळ ही पानांची लावतात आणि नंतर दुसरी माळ असते ती नंतर ती जी तिळाची फुले येतात तर त्यांची लावली जाते। आणि जर तिळाची फुले नाहीच भेटली तर मग पिवळ्या कुठल्याही फुलांची माळ ही लावली जाते। इथं तुम्ही बघू शकता मी पूजेमध्ये देवीची दुर्गा देवीची पूजा वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर इथं नवग्रह पूजन केलेलं आहे। षोडक मात्रिका बोलतात, तर त्यांचंही 16 मात्रिकांचं पूजन केलेलं आहे। त्यानंतर देवी महात्म्य असतं किंवा सप्तशती असते त्याचं पूजन करून घ्यायचे, आणि ते जे पाठ असतात ते मी संध्याकाळी वाचन करते त्याचं। त्यानंतर इथं आपण कलश स्थापन केलेलं आहे, इथं तुम्ही बघू शकता। अशी माझी ही पूजा कंप्लीट होते। अजून थोडंसं जे आपण प्रसादाला पंचामृत आणखीन तिळगुळ ठेवलेले आहेत पूजेसाठी। आज शक्यतो पहिल्यांदा ही शैलपुत्री देवीची म्हणजे देवीच्या रूपाची पूजा केली जाते आणि आजचा कलर आहे तो पिवळा आहे। शैलपुत्री देवीला तुपाचा प्रसाद दाखवला जातो, तर मग तो प्रसाद मी संध्याकाळी दाखवते। आता तुम्ही सकाळी कुठलाही म्हणजे केळाचा वगैरे किंवा तिळगुळ वगैरे हा प्रसाद दाखवला जातो। आता बघा अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे। जागा थोडी कंजेस्टेड असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित काढता येत नाही आहे। आणि आता ही माझी पूजा कंप्लीट झालेली आहे। आता मी आरती करून घेणार आहे। मग तुम्हाला कशी वाटला हा छोटासा व्हिडिओ आणि ही केलेली पूजा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपल्या ज्या रेसिपी येतील त्याही पाहायला विसरू नका। तुम्हाला परत एकदा नवरात्री व घटस्थापनेच्या मनपूर्वक खूप 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 शुभेच्छा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे।